ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा आज मेळावा पार पडणार होता। त्यापूर्वी जे आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत याच ठिकाणी धर्मवीर आनंदीगे यांच्या जे आहे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे शिवसेना दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। कुठेतरी आपण पाहिलं तर आता सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक भूमिकेत पाहायला मिळतात। सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत महिला अध्यक्षा मीनाक्षीताई शिंदे, माजी महापौरताई, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात आता थोड्या वेळापूर्वी सर्व शिवसैनिक आमने सामने पाहायला मिळाले, दोन्ही गटाचे आक्रमक झाले होते। आपण दुग्धाभिषेक सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। मला असं वाटतं की संजय राऊत सारखा अपवित्र माणूस ज्यावेळी येऊन आमच्या श्रद्धास्थान असलेल्या दिघे साहेबांच्या मूर्तीला हात लावतो तर त्यावेळी शिवसैनिकांचा पारा चढला होता। त्यांना इथे मूर्तीजवळ आल्यानंतर आम्ही दुग्धाभिषेक घालून ती मूर्ती स्वच्छ केलेली आहे, कारण अशा अपवित्र माणसाने आमच्या साहेबांना हात लावलेला आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठाण्यात आल्यानंतर दिघे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या ठाण्यात ते फिरू शकत नाही किंवा काही करू शकत नाही। ठाणेकर जनतेचं एवढं प्रेम दिघे साहेबांवर होतं, पण ते त्यांना कधी मान्य नव्हतं। पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांना जर पुढची निवडणूक जिंकायची असेल तर दिघे साहेबांच्या नावावरच त्यांना ती निवडणूक जिंकायची आणि त्या कारणाने ते आल्या इथे दर्शन घेण्यासाठी आले। पण आमच्या महिला आघाडीने आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे। नगरपालिका निवडणुकीच्या आधी हा मेळाव्याकडे कसं पाहता आणि त्यानंतर त्यांचे शक्ती प्रदर्शन होतं। खरं तर आनंदनगर टोल नाक्यापासून आहे मोठी बाईक रॅली पाहायला मिळाली, या बाईक रॅलीला देखील आपण अडवण्याचा प्रयत्न केला होता। मला असं वाटतं तुम्ही जर बाईक रॅली बघितली असतील तर त्यात किती भाड्याने आले होते मला माहिती नाही, कारण लोकसभा आणि विधानसभा बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन्ही सीट त्यांच्या पडल्या आणि ठाण्यामध्ये किती लोकसंख्या त्यांची राहिलेली आहे हे तुम्हाला पण माहिती आहे। त्यांची हिंमत मोठी सभा घेण्याची नाहीये, म्हणून एनकेटी सारख्या छोट्या म्हणजे जिथे 200-300 लोक बसू शकतात अशा ठिकाणी ते सभा घेतात। त्याला सभा नाही बोलणार आम्ही, कॉर्नर मिटिंग किंवा चौक सभा जसं आमच्या भाषेत आम्ही घेतो एरिया वाईज, तसं त्यांनी ती घेतलेली आहे। आणि पूर्ण मंत्रिमंडळ मला असं वाटतं त्यांचं जे पूर्वीचं होतं त्यांना बोलवलेलं आहे, पण एवढं बोलवून सुद्धा ते एनकेटी हॉलमध्येच सभा घेऊ शकतात। नक्कीच ठाकरे गटाचे नेते आज ठाण्यामध्ये आहेत, कुठेतरी एनकेटी सभागृहामध्ये आहे मेळावा पार पडत आहे। त्याचपूर्वी जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने भेटलेले पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आता हा मेळावा कशा प्रकारे पार पडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत ठाणे।